शिक्षिका कीर्ती सचिन कांबळे इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही बोलू इच्छिते। महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐरेगैरेने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शाईनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि सैन्यांच्या डफानं। आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी। मुद्रा तो छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो थांग आहे सागराचा मान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचं सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळी जाय सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। बंदुकीच्या जोरावर आणि अंतरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि अंतरच्या धाकावर मी अनेक पाऱ्यांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि अंतरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच बाप बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या कत्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज म्हणजे मर्दमोड्यांचा महाराष्ट्र, जिगरबाज म्हणजे मर्दमोड्यांचा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो। त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला। त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे, आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो। एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तिथे बेलवाडी नावाचं गाव होतं। तिथे एक छोटासा किल्ला होता। मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती। दादाजींना वाटलं जाता जाता गड घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडं तिरकं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चाल करून गेले, परंतु मल्लमा जिद्दीची चिकाटीची तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला। दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजीने अजून सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमा झुकून पडले, परंतु आता मात्र मल्लमाचा पराभव झाला। दादाजींनी ठरवलं की मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करायचं। मल्लमाला कैद करत असताना मल्लम आत गेली आणि ती आपल्या तान्या बळाला घेऊन बाहेर आली। जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे केले, तेव्हा तिला वाटले जसं आता प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बळाला मारून टाकणार। तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे राजा, जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काहीही दोष नाही। हे सर्व ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केले। त्यांनी चिटणीसाला इशारा केला, चिटणीस आत गेला, तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला। छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून चमच्याने बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाल्यात, आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य भडकावून घेतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं। तसंच त्याच्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लमा देसाईला तिचं राज्य तर परत केलं, परंतु त्याहूनही तिला बांगडी जोडी देऊन तिला तिच्या घरी परत सुखरूपपणे पोहोच केलं। म्हणून तर नक्कीच मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही, म्हणूनच जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागले। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला, म्हणून जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावंसं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे, अगं भगवाची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे, अगं भगवाची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे, दुबडी समजू नको तू स्वतःला,
तुझी जाऊची लेख आहे, तुझी जाऊची लेख आहे. आता एवढे वर्ष झाले तरी आता अलीकडच्या काळातला प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. आताच काही वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सने प्रश्न विचारले, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. माझ्या देशाच्या राज्याचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राज्याचा मला रायगड बघायचा आहे. तेव्हा सर्व गाईड्स घेऊन त्यांना रायगड बघण्यासाठी गेले. म्हणून मला तुम्हाला सांगावंच वाटतं, जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात, तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोठून आले आहात, तर त्यांना अभिमानानं सांगा, ज्यांनी मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, ज्या माती जमले त्या मातीचा रंग साड आहे. अहो, ज्या माती जमले त्या मातीचा रंग साड आहे. छाती ठोकून सांगते, मी शुभाचा मावळा आहे, मी शुभाचा मावळा आहे. जाता जाता मला एवढंच म्हणावंसं वाटतं, देवाकडे फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाला राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाला पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. परंतु देवाकडेच देव मागितला तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज